रात्रीची वेळ, घनदाट जंगल आणि महाराष्ट्र गुजरातची सीमा. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा या सीमावर्ती भागात वन विभागाचे ते रक्षक नेमके काय करत असतात? एकीकडे महाराष्ट्र तर दुसरीकडे गुजरात. नवापूर ते डांग वन विभागाचा नाईट ग्राउंड रिपोर्ट. एकीकडे आहे महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर वन विभागाचा तपासणी नाका, तर अवघ्या काही अंतरावर दुसरीकडे आहे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील शिंगाणा आणि जामला वन विभागाचा तपासणी नाका. पण मध्यरात्रीच्या या भयान शांततेत या आंतरराज्य नाक्यांवर नक्की काय चालतं? कशा पद्धतीने चालते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नाईट ड्युटी? रात्रीच्या अंधारात येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्या संशयास्पद वाहनांची घेतली जाते कसून झडती? 24 तास चालणाऱ्या या पहाऱ्यात किती शिफ्ट मध्ये चालते काम आणि रजिस्टर मध्ये नक्की काय होते नोंद? आणि सर्वात महत्वाचा सवाल, याच जंगलच्या गुप्त रस्त्यांचा वापर करून रात्रीच्या वेळी अवैध लाकूड तस्करांचे धाडस चालते का? सीमा तपासणी नाक्यांचे वास्तव, कर्मचाऱ्यांचे थरारक काम आणि रात्रीच्या अंधारातील वनसंपदेची सुरक्षा जाणून घेऊया आमचे ब्युरो चीफ निलेश पाटील आणि कॅमेरामॅन मनोज बोरसे यांच्या माध्यमातून दोन्ही राज्यांच्या वन विभागाचा ऑन दी स्पॉट नाईट ग्राउंड रिपोर्ट, फक्त नवापूर एक्सप्रेस न्यूजवर. आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गुजरात राज्यामध्ये आलेलो आहोत. वन विभागाच्या तपासणी नाक्यावर कशा पद्धतीने कारभार चालतो ते पाहणार आहोत. आपण आता आलेलो आहोत फॉरेस्ट चेकपोस्ट सिंगाणा, जे डांग जिल्ह्यामध्ये आहे. सुबीर जवळ आहे ते, आणि इथूनच गिरीमाळ धबधबा आहे. इकडनं गिरीमाळ धबधबा आहे, तो देखील इथं चेकपोस्ट आहे आणि इकडे पण बॅरिकेड्स करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर इथं जे आहे, हा जो रस्ता आहे हा इकडे डांग आहे आणि या बाजूला नवापूर आहे. आणि इथं आलेल्या गाडींची कशा पद्धतीने वन विभाग तपासणी करतं ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे भैया आहेत. क्या नाम है भैया आपका? किशन भाई। किशन भाई, आप किस तरह से काम करते हो यहाँ पे? कितने शिफ्ट में काम चलता है? 24 स्टाफ। हाँ, कितने लोग रहते हैं आप? 2 आदमी। हाँ, आपका क्या काम रहता है यहाँ पे? आपके जब वाहन आता है इसको चेक करके को गाड़ी में क्या है ये देख के हाँ, निकल जाने का, और उसकी एंट्री करते हैं क्या? एंट्री करना। हाँ, बघू शकता इथं वन विभागाचा तपासणी नाका आहे. या ठिकाणी सकाळी आणि रात्री अशा 2 भागामध्ये इथं ड्युटी वन विभागाचे कर्मचारी करतात. आलेल्या वाहनांची तपासणी करतात. आपण बघू शकतो आता हे वाहन आलेलं आहे मागच्या बाजूला. मी तुम्हाला दाखवतो, हे वाहन आलं आहे. आता या वाहनाची हे अधिकारी तपासणी करणार आहेत. नेमकं या वाहनामध्ये काय आहे, तर या संदर्भात आता ते पाहणी करतात. नंबर आधी पाहिला जातो, त्यानंतर गाडीमध्ये काय आहे या संदर्भात देखील ते पाहणी करणार आहेत. तपासणी केली जात आहे. गाडी मागे काय माल ठेवलेला आहे ते देखील पाहत आहे. बघू शकता गुजरात वन विभागाचा कारभार कसा चालतो, तपासणी नाके कसे कार्यान्वित आहे आणि कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहे याचा आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहोत. त्यानंतर पुढे जाऊन की वाहनं तपासल्यानंतर हे बॅरिकेड्स जे आहेत ते ओपन केले जातात. अशाच पद्धतीने कारभार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालतो का, आपण ते पण पाहणार आहोत. महाराष्ट्राचा वन विभाग कशा पद्धतीने सीमावर्ती भागातील गुजरात राज्यातील गाड्या सोडतं ते पाहणार आहोत. आता हे बॅरिकेड्स ओपन करण्यात आलेले आहे. आता ही गाडी जी आहे ती जात आहे. अशाच पद्धतीने दिवसा आणि रात्री 2 शिफ्टमध्ये वन विभागाचे कर्मचारी कामं करतात. याच्यानंतर पुढचा देखील एक बॅरिकेड्स आहे तपासणी नाका वन विभागाचा. तिथं काय परिस्थिती ती पाहणार आहोत. त्याच्यानंतर नवापूर तालुक्यातील उकळापाणी वीर थुवा जो आहे गाव, तिथं देखील आपला नाका आहे. तिथं काय परिस्थिती आहे, तिथं गार्ड आहे का, बॅरिकेड्स लावण्यात आले का, वाहनं चेक केली जातात का, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात का, हे सर्व आपण पाहणार आहोत. आपण आता पुढच्या गुजरातच्या तपासणी नाक्याला जाऊ, त्याच्यानंतर पुढे नवापूरच्या तपासणी नाक्याला जाऊ. चला मग आपण आता
पुढच्या गुजरातच्या तपासणी नाक्यावर काय परिस्थिती आहे आपण ती पाहणार आहोत. गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील सिंगाना वन विभागाच्या तपासणी नाक्यावर कशा पद्धतीने कारभार चालतो तो पाहिला. त्यानंतर आपण जांबाला या ठिकाणी पुन्हा गुजरात वन विभागाचा तपासणी नाका आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो गुजरात पोलीसचे होमगार्ड इथं आहेत आणि वन विभागाचे देखील इथं होमगार्ड कर्मचारी आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी गुजरात पोलिसांनी इथं होमगार्डची ड्युटी का दिलेली आहे આપણે તે જાણું घेणार આહોત. તમને અહીંયા શું કામ નિયુક્ત કરેલા છે? અમને અહીંયા વાહન ચેકિંગ કરવાનો કોઈ શંકાસ્પદ લાગે તો એ ગાડીને અમે ચેક કરીએ છીએ. કેટલા રોગ રહે છે તમે અહીંયા? અમે અહીંયા 3 માણસો હોય છે. હા 24 કરીએ છીએ. હા હા ગાડીની તપાસણી કરો છો તમે? ગાડીની તપાસણી કરીએ. એમ શંકાસ્પદ લાગે ઉપરથી फोन આવે તો અમે એ ગાડીને ચેક કરીએ. ओके. ह्या शंकास्पद गाड्या असतात काही, त्या गाड्यांची तपासणी गुजरात पोलिसांमार्फत केली जाते. वन विभागाचे कर्मचारी आहेत. काय नाव आहे तुमचं दादा? રમેશભાઈ. तिथं काय तपासणी केली? શું તપાસણી કરે છે અહીંયા તમે? એ વાહન અવર જવર થતા હોય એમના વાહન ચેકિંગ કરીએ. એની નોંધ રાખે છે તમે? હા, રાખીએ. वाहनांची तपासणी केली जाते, नोंद केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. गुजरात राज्यामध्ये एकीकडे गुजरात पोलिसांचं होमगार्ड इथं नियुक्त करण्यात आलेले आहे, दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारी इथं नियुक्त करण्यात आलेले आहे. गुजरात राज्यामध्ये कशा पद्धतीने वन विभागाच्या तपासणी नाक्यांवरती ही तपासणी केली जाते आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. हा तपासणी नाका कोणाचा आहे? वन विभागाचा आहे का गुजरात पोलिसांचा आहे? वन विभाग. हा वन विभागाचा हा तपासणी नाका आहे, पण परंतु या ठिकाणी पोलीस देखील त्यांनी दिलेले आहेत. नंतर यानंतर आपण नवापूर तालुक्यातील पुढचा जो आहे तो आपण तपासणी नाका महाराष्ट्राचा वन विभागाचा, तिथं कशा पद्धतीने कारभार चालतो, त्या ठिकाणी खरंच वाहनांची तपासणी केली जाते का, वन विभागाचे कर्मचारी राहतात का, ते आपण जाणून घेणार आहोत. आपण आता महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात आलेलो आहोत. ही महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची सीमा आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी गुजरात राज्याचा बोर्ड आहे, जे गुजरात राज्याची हद्द संपल्याचं या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे. आभार गुजरात राज्यनी हद पुरी असं गुजराती भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि इथून महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याची सुरुवात होते आणि नवापूर इथून 18 किलोमीटर आहे आणि पुढे या बॉर्डर नंतर महाराष्ट्र राज्य लागतं. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील नवापूर वन विभागाचा तपासणी नाका आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने तपासणी केली जाते आपण लाईव्ह रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत. काय केलं जातं, कशा पद्धतीने तिथं पाहणी केली जाते. इथं काही बोर्ड आहेत, ही सीमा आहे इथं. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोर्ड आहे, तो कशा अवस्थेत आहे आपण बघू शकतो. इथं अपघात झाला असावा किंवा गाडीने मोडकळीत केलेला आहे. त्यानंतर पोलीस विभागाचा या ठिकाणी बोर्ड होता, तो देखील इथं वाकून पडलेला आहे. त्याला दुरुस्ती करण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने अजून देखील घेतलेली नाही. पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे. तिथं लिहिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस नंदुरबार जिल्हा आपले हार्दिक स्वागत करीत आहे, नवापूर पोलीस ठाणे हद्द सुरू असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पण ते जमीनदोस्त झालेलं आहे. ते लवकर संबंधित विभागाने दुरुस्ती करावी. आणि पुढे काय कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वन विभागाची तपासणी चालते ते आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. आपण शेजारील गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील सिंगाणा आणि जामला दोन गुजरात वन विभागाचे तपासणी नाके पाहिले, तिथली परिस्थिती पाहिली. त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले, येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर वन विभागाचा हा तपासणी नाका आहे.
जंगलातनं हा रस्ता जात असल्याने मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी अवैध लाकडाची तस्करी होऊ शकते. अनेक ज्या अवैध गोष्टी या मार्गाने होऊ शकतात, यासाठी वन विभागाने तपासणी नाके ठेवलेले आहे. पण वन विभागाची काय परिस्थिती, तपासणी नाके बघू शकतो आपण. इथं सताळ उघडं असतं. या ठिकाणी कुठलाही बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाही किंवा दांडा वर आहे तो बी मोडकळीस आलेला दिसतोय. आणि या ठिकाणी कुठलीही उपाययोजना नाही. येणारी गाडीची तपासणी केली जात नाहीये आणि सरळ गाड्या निघून जातात. या ठिकाणी वन विभागाचे काही लोक इथं आहेत का, आपण तपासणी करूया, त्यांना विचारूया काय आहे काय नाही. तर दादा कोण आहे तुम्ही? हा इकडे या. आपल्याकडे काय नाव आहे तुमचं? गुलाबसिंग शिवा. बरं बरं. काय म्हणून आहेत तुम्ही इथं? रोजंदारी वनमजूर आहे. तुमचं काय काम आहे इथं? काम म्हणजे असंच आहे, जंगलाचे संरक्षण म्हणून बरं बरं. थांबलं. वनमजूर आहेत, जंगलाचं संरक्षण करणं त्यांचं काम आहे. या ठिकाणी जो दांडा लावला आहे तो आडवा का केला जात नाही, गाड्या का थांबवल्या जात नाही? ते आमचे वरचे अधिकारी ते काही सांगत नाही, ते आम्हाला रजिस्टर देत नाही. बरं. गाडी चेक करण्यासाठी पहिले द्यायचे, ते हम्म. पहिले नोंद करायचं गाडी कुठून कुठे जाते असं देत होतं. पण आता काही रजिस्टर वगैरे काही देत नाही. दिवसा आम्ही जंगलात फिरतो त्यामुळे सगळी नाईटला थांबतो, बस एवढं, दुसरं काय नाही. बघू शकतो वन विभागाचे अधिकारी इथं कुठलीही उपाययोजना करायला काही करत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. इथं कुठलंही रजिस्टर दिलं गेलेलं नाहीये आणि त्यांना कुठलीही सूचना केली गेलेली नाही की या ठिकाणी बॅरिकेड्स लावावे. बघू शकतो आपण 2 राज्यामधले वन विभागाची कामाची पद्धत पाहिलेली आहे. 2 राज्यांमध्ये कशा पद्धतीने कामं चालतात त्याचा आपण आढावा जो आहे तो घेतलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या कशा पद्धतीने वन विभागाचा तपासणी नाक्यांवर कारभार चालतोय. नवापूर वन विभागाचा हा गलथान कारभार तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. या ठिकाणी कुठलीही उपाययोजना नाहीये. अनेक दिवसांपासून हे सताड हे फाटक उघडं असतं. अनेक गाड्या पास होतात जातात, कुठलीही तपासणी होत नाही, कुठलंही रजिस्ट्रेशन मेंटेन केलं जात नाहीये. अशाच पद्धतीने वन विभागाचा जर कारभार चालेल तर मोठ्या प्रमाणात वनाची तस्करी, लाकडांची तस्करी होऊ शकते. यावर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट, माझ्यासोबत आमचे शहराचे प्रतिनिधी मनोज बोरसे आणि मी ब्युरो चीफ निलेश पाटील, आम्ही हा नाईटचा ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे. 2 राज्यातील वन विभागाची कार्यपद्धती कशी असते ही तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे. 2 राज्याची आम्ही तुलना केलेली नाही. आम्ही 2 राज्यांमध्ये एका विभागाचा कसा कारभार चालतो ते दाखवलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे वन विभाग कशा पद्धतीने काम करतं आणि गुजरात राज्याचा वन विभाग कशा पद्धतीने काम करतं संपूर्ण रिपोर्ट बघून तुम्हाला नक्कीच कळेल. त्या संदर्भात कॉमेंट बॉक्समध्ये तशा नोंदी नोंदवा. मनोज बोरसेसह निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.